आजच्या या 27 आणि 28 डिसेंबर 2023 रोजी आमचं महाविद्यालय स्वागत करतो आणि बराच आजच्या कार्यक्रमात महाविद्यालयाला शब्दावली आयोगाने जी ही परिषद घेण्यासाठी करता येईल का काही त्याच्यामधून मग काही आता वेगवेगळ्या व्याख्याते बनवलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला काही नवीन शब्द तयार करता येईल का त्या बहुत जल्दी से आपको अपने आयु के बारे में बताऊंगा वैसे बताएंगे विस्तार से आगे। ये एक स्टैंडिंग कमीशन है और भारतीय संविधान के अनुच्छेद 344 के खंड 4 के अधीन ये हाँ एक सेकेंड कसं करायचं लॅपटॉप घेऊन समोरचा कॅमेरा दाखव मोबाईल चालेल मोबाईल दाखव मोबाईल सर एक सेकंड मोबाईल कॅमेरा बॅक कॅमेरा ठीक हां दाखव मेरे जो हिंदी से इतर किसी मातृभाषा में है तो बड़ा अच्छा लगा मुझे और मैंने पढ़ा पत्र को और मुझे लगता है कि मैं करीब 80% तो समझ गया था। तो ये अच्छी बात है कि देखिए जो संस्कृत का जो हम लोग का संपर्क है उससे भाषाएं सरल और समान लगती हैं और बड़ी अच्छी बात है। मैं आना चाह रहा था लेकिन काफ़ी यहाँ पे व्यस्तता थी इस कारण से मैं नहीं आ पाया। जब मुझे महाराष्ट्र का मौका रहता ही रहता हूँ चाहे वो IIT बॉम्बे हो गुना हो मुझे औरंगाबाद भी गया था अशोक जी दूसरे कार्यक्रम में तो कई सारे कार्यक्रम में मैं सही होता हूँ। इस बार मैं नहीं आ पाया। मागे एक साधी भूमिका अशी आहे आज वेगवेगळ्या क्षेत्रातील जे शिक्षण इंग्रजीमध्ये आहे विद्यार्थ्यांना ते समजलं पाहिजे आणि ज्यावेळेस विद्यार्थ्यांना शिक्षण समजेल त्यावेळेस विद्यार्थ्याची त्या विषयातली गोडी वाढेल आणि हा जो शब्दावली आयोग आहे भारत सरकारचा शब्दावली आयोग आहे हे इंग्रजी शब्दांना पर्यायी आपले शब्द भारतीय भाषेतले मराठी तामिळ कर्नाटिक कानडी अशा वेगवेगळ्या भाषेतले शब्द पर्यायी शब्द सुचवत आहेत जेणेकरून आपल्या शिक्षणामध्ये त्याचा वापर व्हावा विद्यार्थ्यांना तो विषय समजावा तर ह्या संकल्पनेतून आम्ही ही कॉन्फरन्स आयोजित करण्याचा प्रयत्न केला आहे। इथे आलेल्या प्राध्यापकांच्या मार्फत ही संकल्पना त्यांच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल व आपल्या शिक्षणात त्याचा दर्जा वाढवण्यात मदत होईल अशा भावनेतून आम्ही ही कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। आमच्या महाविद्यालयाला शब्दावली आयोग यांनी जी 27 आणि 28 डिसेंबर रोजी होणारी राष्ट्रीय परिषद मंजूर केली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो आणि ही परिषद आयोजित करण्यामागचा पाठीमागचा जो उद्देश आहे की आता जे आपल्या देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविल्या जात आहे त्यामध्ये मराठी भाषेमध्ये विशेषतः शाळेपासून आणि उच्च शिक्षणापर्यंतसुद्धा मराठीमध्ये शिक्षण देण्यात यावं हे एक त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाला आमच्या महाविद्यालयाचा थोडाफार हातभार लागावा। त्यामध्ये मराठी भाषेमधून जे शब्द आम्ही आजच्या या शब्दावलीच्या चर्चासत्रामधून तयार होणार आहेत ते शब्द आम्ही नक्कीच शब्दावली आयोगाला कळवू आणि त्या शब्दावली आयोगाच्या मार्फत आलेले शब्द हे प्रामाणिक शब्द म्हणून अभ्यासक्रमामध्ये रुजू होतील आणि ही संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे याचा मला खूप मोठा अभिमान आहे। धन्यवाद। वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली जी आज रोज आपल्याला गरज पडायला लागले विज्ञानाचं क्षेत्र असो मेडिकलचं क्षेत्र असो शेतीचं क्षेत्र असो जे आपलं डे टू डे आयुष्य असो आता आय टीला मराठीत तुम्ही काय म्हणणार ईमेलला मराठीत काय म्हणणार असे अनेक शब्दावली या शब्दाचे प्रयोग भाषांतरं जी झाली पाहिजे त्यासाठी ही एक देशातली मोठी कॉन्फरन्स आहे। आपल्या महाविद्यालयाला हा सन्मान मिळाला दिल्लीचे जे इथं आलेले आहेत झा म्हणून त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं शेवटेकर साहेबांचं मिळालं जॉईंट डायरेक्टर एज्युकेशन त्यांचं मिळालं
तर एक चांगला यशस्वी प्रयोग आपण आपल्या इथे करतो आणि विशेष आभार आमच्या गौर साहेबांचे की त्यांनी आकाशने चांगलं सहकार्य आम्हाला केलं. धन्यवाद. उच्च शिक्षण विभागातर्फे शब्दावली आयोग कार्य करत आहे 1961 पासून आणि शब्दावलीची भूमिका राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. कारण जी शब्दावली तयार होते ती प्राधिकृत शब्दावली भारत सरकारतर्फे आहे आणि प्रादेशिक भाषांमध्ये जेव्हा आपल्याला शिक्षण द्यायचं आहे तेव्हा या शब्दावलीची उपयोग करणे जरुरी आहे. आणि ही प्राधिकृत शब्दावली असल्यामुळे आणि मानकीकृत असल्यामुळे याच्यामध्ये कुठलीही समोर समस्या निर्माण होणार नाही. त्याच्यामुळे शब्दावली आयोगाच्या शब्दावलीला एक महत्त्वपूर्ण शब्दावली आहे. आणि ही इथे जे ग्रामीण भागामध्ये पहिल्या वेळी आम्ही शब्दावली आयोगाची ही जी चर्चासत्र किंवा कार्यशाळा आयोजित करत आहोत, याच्यामध्ये जो आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद जो मिळत आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व लोकांना धन्यवाद देतो. आणि इथं जी मंडळी बसली आहे ती 2 दिवस या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन आपलं अमूल्य योगदान देईल अशी मी आशा करतो. शब्दावली आयोग नवी दिल्ली आणि सिल्लोड येथील इंद्रराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे 2 दिवसाचं चर्चासत्र इथं आयोजित केलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020मध्ये स्थानिक भाषा मातृभाषा याला जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे यासाठी केंद्र सरकारची मोठी भूमिका पुढे आलेली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जे काही शैक्षणिक धोरण आणलेलं आहे यामध्ये खऱ्या अर्थाने ग्रामीण विद्यार्थी नवीन शिक्षण घेण्यासाठी जे काही पुढे येतील यामध्ये खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा आणि शिक्षणाचा जो काही प्रचार आणि प्रसार होणार आहे हा अत्यंत ग्रामीण भागापर्यंत खेडोपाड्यापर्यंत होईल आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने जे काही प्रयत्न चालू आहेत त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे हा शब्दावली आयोग एकत्रितपणे काम करत आहे. मला आज खूप आनंद होतो आहे की सिल्लोडसारख्या शहरामध्ये इंद्रराज महाविद्यालयातले सर्व अधिकारी पदाधिकारी संयोजक विशेषतः मला आंबोरे सरांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की त्यांच्या पुढाकाराने आणि अशोक शेलवडकर यांच्या संयुक्त प्रयत्नाने इथे मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील जवळपास 100हून अधिक लोकांना इथे या चर्चासत्रात भाग घेण्याची संधी मिळालेली आहे आणि याचा योग्य तो प्रचार आणि प्रसार नक्कीच पुढे येणाऱ्या पिढीसाठी होईल याची मला खात्री आहे.